भंडारा जिल्ह्यातील नदी खोऱ्यामध्ये उन्हाळी धान रोवणीला आता प्रारंभ झालाय। संपूर्ण फेब्रुवारी महिना हा महिला मजुरांना काम मिळालाय। पाणी टंचाईचा हिशोब करता शेतकऱ्यांना शक्य तितक्या शेतात धान लागवडीचा निर्णय घेतलाय। जिल्ह्यातील अनेक भागामध्ये उन्हाळी धानाचा हंगाम जोरात आलाय, त्यामुळे आता रोवणीकरिता महिला मजुरांची तीव्र टंचाई या भागामध्ये जाणवते। किमान 20 दिवस हा हंगाम राहणार असून शेतकऱ्यांचा अख्खा कुटुंब शेतात राबतोय। स्वतंत्र सिंचन व्यवस्थेतून शेतकरी किमान 2 एकरापर्यंत उन्हाळी धान लावण्याचा नियोजन करत आहे। मात्र भूजल टंचाई आणि वीज समस्येचा विचार करता या वर्षाला कमी हेक्टरमध्येच धानाचा हंगाम धरलाय। ट्रॅक्टरच्या माध्यमातून चिखलणी सुरू झाली असून 90% शेती आजही ट्रॅक्टरच्या आधारे कसली जाते। ट्रॅक्टर शेतीला वरदानच ठरला आहे। झटपटच्या काळात वेळेची आणि पैशांची बचत ट्रॅक्टरमुळे शक्य झाले। आमच्या गावामध्ये रोवणी चालू आहेत उन्हाळी। आमच्या परिसरामध्ये खूप आम्ही बाहेर गावून आलो आहोत आणि खूप ठिकाणी आम्हाला आणखी जायचं आहे। आमच्या गावात खूप रोवणे आहेत। कधीपासून सुरू झाले उन्हाळी रोवणी? 8-10 दिवस झाले आहेत रोवणे चालू आहेत आणि खूप आणखी 1 महिना रोवणी होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।